महाराष्ट्राचे शासन आणि राजकारण, लोकशाही विचाराचा बुलंद आवाज, लोक परिषद न्यूज. छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण पहिल्यांदाच एक इंडस्ट्री अकॅडमी इंटरफेस, जेणेकरून सगळ्या शैक्षणिक संस्थांचे ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी आणि इंडस्ट्रीमधले लोक यांचा समन्वय साधण्यासाठी आजची बैठक होती. जेणेकरून पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी स्किल बेस्ड एज्युकेशन कसं होईल आणि त्यासाठी संभाजीनगर एक इनोव्हेशन आणि ग्रोथ हब कसं बनत ह्याच्यासाठी ही मीटिंग होती. आणि ही नुसतं मीटिंग नाही आहे, त्याच्यामध्ये पूर्ण ॲक्शन प्लॅनिंग झालेलं आहे. त्याच्यामध्ये जबाबदाऱ्या दिल्या गेलेल्या आहेत. मॅजिक सारखी संस्था, विद्यापीठं आपले आणि ह्या सगळ्या शैक्षणिक संस्था आणि चेंबर ऑफ कॉमर्स हे सगळे मसीआय CMI ह्यांचं सर्व मिळून आपण कसं संभाजीनगरला एक इनोव्हेशनचं आणि ग्रोथचं हब बनवणार आहोत ह्या दृष्टिकोनातून ही मीटिंग होती. आणि ह्याच्यासाठी आपण एक फ्रेमवर्क तयार केलेलं आहे आणि त्या फ्रेमवर्कसाठी आम्ही पण ते सहभाग घेतो, जेणेकरून हे सातत्याने चालू राहावं. म्हणून हे असं एक न्यूट्रल प्लॅटफॉर्म बनवला ज्याच्यामध्ये सगळेजण सभासद आहेत. ह्याच्यासाठी मीटिंग होती. मीटिंगमध्ये आशिष गर्दे होते, जे मॅजिकचे प्रेसिडेंट आहेत. नंतर शेळके सर होते, अभिजित शेळके, जे डायरेक्टर आहेत आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे MBA सेक्शनचे, ते होते. मुंबईहून आलेले AICTचे उमेश राठोड म्हणून होते. आणि सगळ्या बाकीच्या कॉलेजेसमधले सगळे ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर होते. इंडस्ट्रीमधले काही लोक होते, स्टार्टअप्स होते, असे सगळे लोक होते. आज यापासून आपल्या छत्रपती संभाजीनगरला काय फायदा? ह्यापासून आता ना सगळ्यात अगोदर म्हणजे भारतामध्ये पहिल्यांदा एक वर्किंग मॉडेल तयार होईल. ज्या वर्किंग मॉडेलमध्ये जे सगळे कुठले पण शिक्षण घेणारे मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी म्हणा, आणि संभाजीनगरमध्येसाठी आता जे स्किलिंग, डिजिटल स्किलिंग आहेत, AI स्किलिंग आहेत, त्याच्यासाठी कसं काम करता येईल आणि कुठले ते शिक्षण घेत असतील, कुणी लॉचं असेल, कुणी मेडिकलचं असेल, कुणी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, MBA काही शिक्षण करत असो, ह्या सगळ्या मुलांसाठी एक आता फ्रेमवर्क असेल त्यांना प्रॅक्टिकल करण्यासाठी आपण हे करलेलं आहे कार्य. तर आमचा जी संस्था आहे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अकॅडमी 2010 पासून, मी आता मूळचा संभाजीनगरचाच आहे पण 30 वर्षापासून मुंबईत आहे, त्यामुळे आता ती संस्था पण आम्ही डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अकॅडमी इकडे घेऊन आलेलो आहोत. आणि ह्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या अकॅडमी मार्फत डिजिटल एंटरप्रेन्योरशिपचे कोर्सेस, डिजिटल मार्केटिंगचे आणि त्याच्यात शिक्षणाची अट नाही, आमचे सगळे स्किल बेस्ड आणि जॉब गॅरंटी प्रोग्राम आम्ही घेऊन आलेलो आहोत. आणि हे स्किल बेस्ड जॉब गॅरंटी प्रोग्राम मुंबईच्या नंतर आता संभाजीनगरमध्ये उपलब्ध करत आहोत. तर ह्या सेक्टरवर तुम्ही आज जिथं आलेला आहात इथंच आम्ही करणार आहोत. खाली पण एक ट्रेनिंग सेंटर आहे आणि वरचं पण सेंटर आहे, त्यासाठी तुम्हाला बोलवलं गेलं आहे. आपलं नाव सांगा. माझं नाव योगेश उदगिरे आहे आणि मी त्रिनेत्री क्वांटम प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनीचा मी एक CEO आहे आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अकॅडमीचा मी फाउंडर आहे. विद्यार्थ्यांना काही आव्हान करणार? विद्यार्थ्यांना 3च आव्हान करायचे आहेत मला, की त्यांनी घाबरून जाऊ नये. AIचा वापर, AI मोबाईल सारखं होणार आहे. मोबाईलसाठी मुलांनी कुठे ट्रेनिंग घेतलेली नाहीये. एवढं सोपं आहे AI, तुम्ही वापरायला शिका. AIचा वापर कसा करायचा ते तुम्ही बघा. आणि त्याच्यामध्ये रोजगाराच्या संधी खूप उपलब्ध आहेत, उद्योगाच्या संधी उपलब्ध आहेत. तुम्हाला रोजगार करायचा तुम्ही रोजगार करा, तुम्हाला बिझनेस करायचा तुम्ही बिझनेस करा. या दोन्ही संधी आपण संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलेलो आहोत. मध्ये स्टार्टअप्सला कसं पुढे घेऊन जाता येईल आणि नवीनताकडे कसं पुढाकार घेता येईल ह्याबद्दल आज युनिव्हर्सिटीचे लोक, स्टार्टअपचे लोक, इंडस्ट्रीचे लोक इथे जमलेले. माझं नाव उमेश राठोड आहे. मी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन इनोव्हेशन सेलमध्ये कार्यरत आहे. मुंबईला माझं ऑफिस आहे आणि मी वेस्टर्न रिजन बघतो, म्हणजे महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली, दमण दीव. तर संभाजीनगरमध्ये जवळपास आमच्या 100+ IICs आहेत. IICs म्हणजे इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन काउन्सिल, ज्या आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजेस, BBA BCA कॉलेजेसमध्ये उभारतोय. ह्या सेलचं काम आहे इन्स्टिट्यूशनमध्ये इनोव्हेशन, नवीनता कसं वाढवता येईल. त्याच्यात फॅकल्टीज मोस्टली पॅनलवरती असतात आणि आज इथे आम्ही जमून त्याच्यावरती चर्चा केली. काही मुद्दे मी मांडले, जसं फॅकल्टीजमध्ये आपल्याला 3 रोल पाहिजेत: रिसर्च फॅकल्टी, टीचिंग ट्रॅक आणि ॲडमिन रोल, कारण की मोस्ट ऑफ द फॅकल्टीज आर इन्वॉल्ड इन ॲडमिन ॲक्टिव्हिटीज. मग मुलांमध्ये 4 तऱ्हेचे टाईप्स आहेत, 4 तऱ्हेचे मुलं असतात अकॅडमियामध्ये. एक, ज्यांना जॉब घ्यायचा आहे ते फोकस घेऊन येतात. दुसरं, ज्यांना पुढे शिकायचं आहे किंवा रिसर्चसाठी जायचं आहे, UPSC, गेट अशा एक्झाम्स प्रिपेअर करायचं आहे.
तिसरं म्हणजे जे मुलं आहेत त्यांना स्टार्टअप करायचं आहे किंवा उद्यमिताकडे त्यांचं लक्ष आहे. आणि चौथं बघितलं तर मुलांना ज्यांना क्लॅरिटी अजून नाही आहे की आपल्याला कोणता मार्ग घ्यायचा, तर त्यासाठी एक आपल्याला इकोसिस्टम डेव्हलप करण्याची गरज आहे, ज्याच्यात मुलांना आपण त्यांच्या इच्छानुसार, त्यांच्या विजन अनुसार त्या माध्यमातून आपण त्यांना ते हँड होल्डिंग आणि सपोर्ट देऊ शकू. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनचे खूप काही इनिशिएटिव्ज आहेत. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन जगाचा सर्वात मोठा हॅकेथॉन आम्ही करतो. इनोव्हेशन डिझाईन ऑन्टरप्रेन्योरशिप बूट कॅम्प गेल्या वर्षी MGM युनिव्हर्सिटीला आम्ही राबवलेलं. तसंच आम्ही फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम्सही करतो आणि ते असे प्रोग्राम आम्ही अजून करणार आहोत. पण आपल्याला आज हे समजण्याची गरज आहे की हे एक इन्स्टिट्यूट एकटं किंवा गव्हर्नमेंटच्या हिशोबाने फक्त एक प्रोग्राम म्हणून नाही होणार. त्याच्यासाठी आपल्याला सर्वांना पुढाकार घ्यायचा आहे. फॅकल्टी असो, स्टुडंट असो, पेरेंट्स असो. आता ज्या मुलाला स्टार्टअप करायचा असेल आणि त्याची माहिती नसणार तर इन्क्युबेटर्स आहेत. MIT कॉलेजला आहे, मॅजिक इन्क्युबेटर आहे इंडस्ट्रीचं. तर हे इन्क्युबेटर्समधून आपल्याला फारशी माहिती भेटेल. आधीच्या काळात जे बिझनेस व्हायचे ट्रेडिशनल बिझनेस की बाबा आपल्याला खूप पैसा लागतो स्टार्टअप करायला, तशी गोष्ट आज राहिलेली नाही. आज तुमच्याकडे इन्क्युबेटर आहे. गव्हर्नमेंटची 20 लाखाची मिनिमम ग्रांट म्हणजे काय, तुम्हाला ते परत गव्हर्नमेंटला द्यायचं नाही आहे. ह्याबद्दल पालकांना पण सुशिक्षित करायची गरज आहे. त्यासाठी हे इव्हेंट्स गरजेचे आहेत. ह्या इकोसिस्टमचं तेच मला वाटतं उद्देश असणार की ह्या गोष्टीला आपण कसं पुढे घेऊन जाता येईल आणि त्याच्याने आपल्याला ते कसं म्हणजे सपोर्ट करता येईल. MSME संदर्भामध्ये तुम्ही काही मार्गदर्शन केलं? MSME माझ्या अंडरमध्ये डायरेक्टली तरी नाही आहेत, पण मीडियम स्केल मीडियम एंटरप्राइजेसमध्ये कसं आहे, पेटंट जास्त होण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट जी मी मांडलेली की अकॅडेमियामध्ये म्हणजे कॉलेजेसमध्ये जे इन्व्हेन्शन्स फॅकल्टी करतात, जे पेटंट करतात, त्यांना MSME विकत घेऊन त्यांच्या इंडस्ट्रीसाठी त्याचा फायदा कसा होऊ शकतो. कारण की फॅकल्टी जे करतायत ते एक वेगळं प्रोजेक्ट झालं, पण त्याचं कमर्शियलायझेशन, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर हे गोष्टी झाल्या पाहिजेत आणि ते MSME कडे ते फंड्स आहेत आणि नवीनता गरज नाही की त्यांच्याच एम्प्लॉईकडून येईल किंवा त्यांच्या इकोसिस्टममधून येईल. ते कुठे बाहेरही इनोव्हेशन येऊ शकतं, त्याला ते विकत घेऊ शकतं. तर ते पुढाकार घेण्याची थोडी गरज आहे. स्टार्टअपच्या धोरणामध्ये काही त्रुटी किंवा कमी आहेत असं वाटतं का? हो, मला वाटतं की महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये GR काढलं पाहिजे, ज्याच्यात स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये कार्यरत फॅकल्टीजला स्टार्टअप करण्याची आपण एक सूट दिली पाहिजे किंवा एक पुढाकार दिला पाहिजे. कारण की आता आजवर जे फॅकल्टीज बिझनेस करतायत ते कुठेतरी लपून करतायत किंवा त्यांना करायचं आहे ते सपोर्ट भेटत नाहीये. त्यांनी सपोर्ट घेतला असेल तरी ते त्यांना प्रॉपरली इम्प्लिमेंट करता येत नाही. तर त्यासाठी मला वाटतं जे स्टेट युनिव्हर्सिटी ज्याच्यात सर्वात जास्त फॅकल्टीज इन्व्हॉल्ड आहेत त्यांना ते पुढाकार देण्याची गरज आहे आणि जे त्यांनी पेटंट केले ते तेव्हाच कमर्शियलाइज करू शकते. एका ठिकाणी आपण म्हणतो की बाबा तुम्ही पेटंट करा आणि एका ठिकाणी आपण म्हणणार की नाही तुम्ही बिझनेस करू शकत नाही कारण की तुम्हाला गव्हर्नमेंटचं पे आहे. तर तसं चालणार नाही, कारण की इनोव्हेशन कोणालाही येऊ शकतं, कधी येऊ शकतं आणि त्या इनोव्हेशनसाठी त्यांनी ते जॉब सोडावं हेही चुकीचं आहे. कारण की ते चांगले शिक्षक असू शकतात, त्यांचं मोटिवेशन मुलांना इन्स्पायर करणार, मोटिवेट करणार, ते उद्यमितेकडे बघू शकतात. आणि विकसित भारतसाठी मला वाटतं हे गरजेचं आहे. आपण Tier 2, Tier 3 सिटीजमध्ये जर मेंटर बनवू इच्छितो त्यासाठी फॅकल्टीजला ऑन्टरप्रेन्योरशिप घेणं हे गरजेचं होऊन जातं. कारण की मुंबई म्हणा, पुणे म्हणा, ह्यातून ते मेंटर्स पूर्णपणे इथे बसू नाही शकत ना. ज्या कॉलेजेसमध्ये फॅकल्टीजने बिझनेस केलेला आहे, पेटंट केलेलं आहे, कमर्शियलाइज केलं आहे, स्टार्टअप केलं आहे, ते ह्या मुलांसाठी बेस्ट मेंटर्स होऊ शकतात. धन्यवाद. माझं नाव उमेश राठोड, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन इनोव्हेशन सेल, महाराष्ट्र गोवा रिजन, वेस्टर्न रिजन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.